लाडकी बहीण योजनेच्या एकूण लाभार्थी संख्येत मोठी घट झाली आहे। राज्यातील 68 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। ई-केवायसी प्रक्रियेत 68 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। सरकारचे 12,240 कोटी रुपये त्यामुळे वाचतायत। अपात्र महिलांची संख्या वाढल्यानं सरकारचा अर्थभार घटणार आहे। आता योजनेसाठी दरवर्षी त्यांना 31,500 कोटी रुपये द्यावे लागतील। आधी सरकारी तिजोरीवर 43,740 कोटी रुपयांचा बोजा होता। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत 68 लाख महिला अपात्र ठरल्यात। या महिलांनी ई-केवायसी केली नसल्यानं त्या या योजनेत बसत नव्हत्या, हे आता स्पष्ट झालंय। या योजनेत 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती आणि त्यांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळत होती। त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटी रुपयांचा बोजा येत होता। राज्याची आर्थिक घडी या योजनेमुळे काहीशी विस्कटल्यानं अपात्र महिला शोधण्याची मोहीम हाती घेतली होती। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। आता 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येईल। कागदपत्र आणि माहिती दुरुस्तीसाठी आणखी 1 महिना मिळालाय। लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थ्यांना आता दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। याआधी ही मुदत 31 मार्च पर्यंत होती। ई-केवायसी दुरुस्तीसाठी ही शेवटची संधी असेल, असं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय।